कर्म. पहिलं कारण सांगितलं पाप आणि पुण्याची समानता. दुसरं कारण आहे कर्म. तुकोबांनी याची मीमांसा केलेली आहे. तुकाराम महाराज सांगतात, केले कर्म झाले त्याची भोगाले, भोग आले उपजले मेले ऐसे किती. दुसरं कारण आहे कर्म. पहिलं कारण सांगितलं पाप पुण्याची समानता, दुसरं कारण सांगितलं कर्म, आणि तिसरं आणखीन एक महत्वाचं कारण आहे जन्माला येण्याकरता. ते कारण म्हणजे अंतःकाळाच्या वेळेला प्राप्त होत असणारी वासना. त्या वासनेच्या अनुरूप समोरचा पुढचा जन्म हा घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या गीतेमध्ये भगवंत वर्णन करतायत, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळाच्या वेळेला जशी वासना असेल तशा प्रकारची गती ही पुढे प्राप्त होत असते. म्हणून जन्म घेण्याकरता वासना ही एक कारणीभूत आहे. 3 कारणांचा विचार आपण केला. पाप पुण्याची समानता, फलभोग देण्याकरता उपस्थित झालेलं कर्म, आणि अंतःकाळाच्या वेळेला प्राप्त होणारी वासना. या 3 कारणांच्या मुळे जीवाला या मृत्यूलोकामध्ये जन्माला यावं लागतं. इच्छा असली काय किंवा नसली काय, कारण उपस्थित झालं की या ठिकाणी जन्मालाही यावंच लागतं. विठ्ठल अत्यंत दुर्लभ असणारा हा देह तुम्हा आम्हाला भगवंताच्या असीम कृपा प्रसादाने प्राप्त झाला. तो प्राप्त होणे अत्यंत कठीण. पण भगवंताने अनुकंपा केली, भगवान परमात्म्याने कृपा केली, आणि तुम्हा आम्हाला हा अनमोल अशा प्रकारचा देह प्राप्त झाला. वास्तविक देवतांनी याची इच्छा केली महाराज, पण देवांना प्राप्त होत नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा किंवा इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. ते इच्छा करतायत तरी सुद्धा त्यांना प्राप्त होत नाही. पण तुम्हा आम्हाला प्राप्त झाला, हे आपलं परम भाग्य आहे. विठ्ठल झाला प्राप्त हा नरदेह. इथं आल्यानंतर आपण करायचंय काय याची जागृती संत महात्म्यांनी दिलेली आहे. काय करायचं इथं आल्याच्यानंतर? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखरिया. भक्तीच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं यापन करत असताना भक्तीच्या मार्गाने त्या भगवान परमात्म्याला, त्या भगवत तत्वाला प्राप्त करून घेणं हे याच्यामध्ये जीवाची इती कर्तव्य आहे. लक्षात घ्या. हे जर घडलं तरच जीव हा परिपूर्ण होणार आहे. कारण जीव हा अंश आहे आणि भगवान परमात्मा हा अंश आहे. 15व्या अध्यायामध्ये महाराज सांगतायत, भगवंत सांगतायत, ममैव अंशो जीवलोक जीवलोके जीवभूत सनातन मम एव अंशः जीवलोकः. हा संपूर्ण जीवलोक माझा एक अंश किंवा 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये गीतेमध्ये भगवंताने सांगितलं, अथवा बहुनेतेन किम ज्ञातेन तवा अर्जुन
विष्टभ्याहमिदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. ज्ञानोबरांनी गोड वर्णन केलं. आता पै माझेनी एके अंशे हे जगची व्यापिले असे या लागी भेद सांडून सरिसे सामे भज या लागी भेद सांडून सरिसे सामे भज. महाराज वर्णन करताय त्या भगवान परमात्म्याचा अंश म्हणजे जीव आहे आणि भगवंत हा त्या जीवाचा अंशी आहे. मग अंशाची परिपूर्णता ही कधी असते महाराज? ज्या वेळेला तो अंश हा अंशीला जाऊन प्राप्त होईल त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये परिपूर्णता आहे. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम. त्या आकाशातून पडलेल्या पाण्याच्या थेंबाला जर विचारलं बाबा रे कुठे एवढी धावपळ चालली तुझी, काय एवढं धावपळ करतो, तो सांगतो मला जायचंय. कुठं जायचंय? समुद्राला मिळण्याकरता. का? कारण समुद्र हा माझा अंशी आहे आणि मी त्या समुद्रातून प्राप्त झालेला अंश आहे. म्हणून अंशाची परिपूर्णता या अंशीला प्राप्त करून घेण्यामध्ये म्हणून प्रत्येक जीवाचं इति कर्तव्य आहे की त्याने भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेतलं पाहिजे. विठ्ठल माणसं म्हणतात महाराज मग एवढी काय गडबड आहे त्याच्यामध्ये, भगवंताला प्राप्त करून घ्यायचे काय हरकत नाही, भरपूर वेळ आहे त्याच्याकरता, काहीच वेळ नाही. संत महात्म्यांना विचारा, तुकोबाला सांगतात करावी करावी परमार्थाची तातडी करणे हे अत्यंत आवश्यक आहे. कारण मिळाला देहा भगवंताच्या कृपेने, परंतु हा टिकेल म्हणून सांगतात नाही, हा कधी जाईल याचा भरोसा नाही, क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे हो सागा, नाशिवंत देह नाशेला हा जाना, कार्य उच्चाराना मुखी ना. हा देह नाशिवंत याचा क्षणाचा भरोसा नाही. संत महात्मे गोड वर्णन करतायत. साथ देती नहीं साथ देते नहीं किसी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, बुझ जाएगी चलते चलते, रुक जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. केवळ देहाचं सोडा महाराज, हा सगळा संसार एक ना एक दिवस इतिहासामध्ये जमा होणार आहे. संत वर्णन करतात दुनिया है ये हकीकत पुरानी, चल के रुकना है इसकी रवा, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा पूरा करो बंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्ता अपनी दुनिया करेगी, ना रह जाएगा ना क्या भरोसा है जिंदगी का. या जीवनाचा एका क्षणाचा भरोसा नाही,
हे कधी शरीर पडेल कधी जाईल सांगता येत नाही. म्हणून करावी तातडी परमार्थाची. या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर जीवन परमार्थामध्ये तातडी केली पाहिजे. संत महात्म्यांनी थोडीशी सवलत दिली महाराज. तुकोबारांना विचारलं तर तुकोबारांनी थोडीशी सवलत दिलेली आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन, ही संतांनी दिलेली, साधून संतांनी दिलेली सवलत आहे. भागवतकारांना विचारा, भागवतामध्ये सांगितलं तरुणपणाची वाट पाहू नका, लहानपणापासूनच परमार्थ करा. प्रल्हादाच्या मुखातलं वाक्य आहे. प्रल्हादजी वर्णन करतात, कौमारे आचरित प्राज्ञ धर्मान भागवतान इह. कौमारे आचरित, कुमार वयातच लहानपणापासून बालपणापासून परमार्थाला प्रारंभ केला पाहिजे, सुरुवात केली पाहिजे. संतांनी थोडी सवलत दिली म्हणून काय झालं, ज्या वेळेला कळेल का हा देह नाशवंत आहे, या देहाचा भरोसा नाही, शाश्वत टिकणारं तत्व हे फक्त परमात्मा तत्व आहे, हे ज्या वेळेला पासून कळेल ना, तेव्हापासून माणसाने परमार्थाला सुरुवात केली पाहिजे. परंतु प्राय हा मनुष्य आपण पाहतो, प्रत्येक जण संसारामध्ये गुंतलेलाच आपण पाहतो. करत असेल परमार्थ, पण परमार्थ करत जरी असला तरी अंतःकरणामध्ये जे चालू आहे ते संसारच आहे. भरवरी जी करणं आहे ते संसाराची भरवरी करणं चालू आहे. देहाच्या संबंधाने प्रत्येक माणसाचा, प्रत्येक व्यक्तीचा विचार हा देहाच्या संबंधाने चालू आहे. धावपळ करणाऱ्या एखाद्याला जर विचारलं काय एवढी धडपड करता, तर लोक सांगतात म्हणजे महाराज करावं लागतं. हो, पण करावं लागतं. कशा करता करावं लागतं? लोक म्हणतात पोटा करता ही धावपळ करावं लागते, पोटा पाण्याकरता सगळं करावं लागतं. पोटा करता उपलक्षण्यानं या देहाकरताच आपली ही धावपळ सगळी चालू आहे. देहाचं संगोपन करण्याकरता, देहाचं पालन पोषण करण्याकरता हे आपले आयुष्यभराचा जो खटाटोप चालू आहे, हा केवळ देहाच्या करता, देहाची बरोबरी करण्याकरता हे सगळं चालू आहे. लक्षात प्राय हा मनुष्यांना असा विसर पडलेला आहे की हे शरीर, ज्या शरीराकरता आपण एवढा खटाटोप करत आहोत, हे शरीर एक ना एक दिवस जाणार आहे, त्याचा विसर पडलेला आहे. महाभारतामधली एक गोष्ट आहे, वनवासामध्ये पांडव असताना धर्मराज युधिष्ठिरजीला तहान लागली आणि तहान लागल्याबरोबर नकुल आणि सहदेवांना पाणी आणण्याकरता पाठवले. गेले पाणी आणण्याकरता, परंतु बराच वेळ झाला ती येत नाही. कारण ज्या ठिकाणी हे दोघं गेलेले आहेत, गेले तळ्यामध्ये एक पानाचा द्रोण केला आणि द्रोणामध्ये तळ्यातलं पाणी भरून घेतलं आणि पाणी घेऊन जाणार तेवढ्यामध्ये त्या तळ्यामध्ये एक ब्रह्मराक्षस निर्माण झाला आणि त्या ब्रह्मराक्षसाने सांगितलं, म्हणे दादा हे पाणी तुम्हाला असं घेऊन जाता येणार नाही. म्हणे का? पाणी जर न्यायचं असेल तर माझ्या काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यावी लागतील, विचारा म्हणे प्रश्न. त्या ब्रह्मराक्षसाने सांगितलं, म्हणे दादा मी प्रश्न विचारेन, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जर याचं उत्तर योग्य दिलं, माझ्या प्रश्नाचं जर उत्तर बरोबर दिलं, तर तुम्ही बेशक पाणी घेऊन जाऊ शकता, पण मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर का चुकलं तर तुम्हाला मारावं लागेल, म्हणजे तुम्हाला मृत्यू प्राप्त होईल. नकुल सहदेवांनी सांगितलं, म्हणजे ठीक आहे, विचारा तर प्रश्न विचारले, उत्तर आले नाहीत आणि दोघांचे देह त्या ठिकाणी पडलेत. बराच वेळ झाला हे येत नाहीत, म्हणून भीमाला पाठवलं. भीम गेला, त्याने तसाच प्रयत्न केला पाणी आणण्याकरता, त्यालाही ब्रह्मराक्षस भेटला, त्यालाही उत्तर न देता आलं, देह पडला त्याचाही. अर्जुनही गेला, अर्जुनाचाही देह त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि शेवटी धर्मराज युधिष्ठिर आलेले आहेत, पाणी घेण्याचा प्रयत्न करतायत. ब्रह्मराक्षस निर्माण झाला आणि त्या ब्रह्मराक्षसाने सांगितलं, म्हणे दादा मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर तुला द्यावी लागतील. त्याने सांगितलं, विचारा प्रश्न. पहिला प्रश्न विचारला की या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे? प्रश्न काय विचारला? जगातलं सगळ्यात मोठं, सर्वात मोठं आश्चर्य कोणतं आहे? त्यावेळेला धर्मराज युधिष्ठिरजीने दिलं उत्तर आहे की महाराज, या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य जर कोणतं असेल तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपल्या समोर पाहत असतो, जळत असताना, जात असताना, परंतु तरी तो सावध होत नाही, त्याला स्वतःच्या मृत्यूचा विसर पडलेला असतो. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. एक पाहत असा एकाची दहन, परंतु तरी तो सावध होत नाही, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. त्या ब्रह्मराक्षसाला उत्तर आवडलं आणि त्याने सांगितलं, म्हणे छान उत्तर दिलं, म्हणे तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता. युधिष्ठिरजीने आपल्या भावांच्याकडे पाहिलं,
ब्रह्मराक्षसाच्या लक्षात आलं आणि ब्रह्मराक्षसाने सांगितलं म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही, यातल्या दोघांना मी जिवंत करून देऊ शकतो म्हणे तुला. कोणाला जिवंत करून सांगा. आता त्याच्यामध्ये 2 सख्य भाव आहेत आणि 2 सावत्र भाव आहेत. नकुल आणि सहदेव सावत्र भाव आहेत. भीम आणि अर्जुन हे सख्य भाव आहेत. धर्मराज युधिष्ठिरजीने नकुल आणि सहदेवाला ज्यावेळेला जिवंत करण्याकरता सांगितलं त्यावेळेला सगळ्यांना त्यांनी त्या ब्रह्मराक्षसाने जिवंत केले. प्रसंग संपला. लक्षात घ्या, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य जर कोणतं असेल तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपल्या समोर पाहतो जळत असताना तरी तो सावध होत नाही, त्याला त्याच्या मृत्यूचा विसर पडलेला आहे. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. विठ्ठल ठिकठिकाणी संतांनी सावध केलेला हा देह नाशिवंत आहे, हा क्षणभंगूर आहे, कधी जाईल कधी पडेल सांगता येणार नाही. पण मनुष्य मात्र सावध होत नाही. याचं कारण जर काय असेल तर देहाच्या संबंधाने 2 प्रकारचे भ्रम, 2 प्रकारचे अध्यास देहाच्या संबंधाने प्रत्येक जीवाच्याकडे आहेत. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी 2 प्रकारचे भ्रम देहाच्या संबंधाने आहेत. तर शास्त्राच्या भाषेमध्ये अध्यास असं म्हटलं गेलेलं आहे. तर 2 प्रकारचे अध्यास प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहेत. कोणते अध्यास आहेत 2? पहिला अध्यास आहे तो अहम अध्यास आहे आणि दुसरा अध्यास आहे तो मम अध्यास आहे. विठ्ठल देहाला मी समजणं हा अहम अध्यास आहे आणि देह संबंधी पसारायला माझं समजणं हा मम अध्यास आहे. विठ्ठल प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये हे 2 प्रकारचे अध्यास आहेत महाराज. हे 2 प्रकारचे भ्रम आहेत. पण जोपर्यंत हे भ्रम आहेत तोपर्यंत जीवाच्या ठिकाणी साधावी लागणारी जी इति कर्तव्यता आहे ती इति कर्तव्यता प्राप्त करण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिबंध निर्माण होतात या 2 अध्यासाच्या माध्यमातून. वास्तविक जर पाहिलं तर या देहामध्ये मी म्हणण्यासारखं असं काही नाहीये आणि देह संबंधी जो पसारा आहे त्या देह संबंधी पसाराला माझं म्हणण्यासारखं सुद्धा काही नाहीये. आणि खरं सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाला या गोष्टीचं साधारणपणे परोक्षत्वाने ज्ञान आहेच, नाही असं नाही. मी सांगितल्यानंतर ही गोष्ट आपल्याला पटेल. प्रत्येकाला ही गोष्ट कळते महाराज. हे काही याच्याकरता फार मोठं शास्त्र उलगडायची गरज नाही. देहामध्ये मी म्हणण्यासारखं काय आहे महाराज? देहाला का मी म्हणायचं? आपण देहामध्ये कोणती गोष्ट असे की ज्याच्याबद्दल आपण तादात्म्य संबंध, ज्या अशी कोणतीच गोष्ट देहामध्ये नाही की ज्या वस्तूच्या संदर्भामध्ये, ज्या पदार्थाच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये तादात्म्य संबंध असला पाहिजे, अशी कोणतीच वस्तू या देहामध्ये नाही. लक्षात घ्या, देहाची धारणा ज्या पदार्थांनी होते ना ते सप्तधातू आहेत. त्या सप्तधातूंमध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टींचा सोडून द्या, परंतु त्याच्यामध्ये रक्त आहे, त्याच्यामध्ये चर्म आहे आणि त्याच्यामध्ये हाड आहे. या फक्त 3 गोष्टींचं चिंतन करा. देहाला जर मी म्हणायचं असेल तर या 3ही वस्तूंच्या ठिकाणी पावित्र्य संबंध धारण करावा लागेल. या 3ही वस्तूंच्या ठिकाणी पावित्र्याची धारणा करावी लागेल. त्यावेळेला देहाला माझं म्हणणं योग्य ठरेल. परंतु या 3ही वस्तूंच्या ठिकाणी पावित्र्याची धारणा होऊ शकत नाही महाराज. रक्ताला पवित्र म्हणतात, रक्ताला पवित्र म्हणता येत नाही. बरं, हाडांनाही पवित्र म्हणता येत नाही. चर्म, त्या चर्मालाही पवित्र म्हणता येत नाही. रक्ताच्या बाबतीमध्ये तर ज्ञानोबरांनी एक पर्यायी शब्द वापरलेला आहे. ते मला ओवीचा पूर्वार्ध आठवत नाही, आठवला कुणाला तर सांगा. ते दूध पाहेपा दूध आठवला. पाहेपा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड. आणि तिथं रक्ताकरता शब्द वापरला ज्ञानोबरांनी पर्यायी. परी ते आव्हेरुनी गोचिड अशुद्ध काय निघते. रक्ताकरता काय शब्द वापरलाय? अशुद्ध हा शब्द वापरलाय. म्हणून मुळातच रक्त अपवित्र आहे, अशुद्ध आहे. त्या रक्ताच्या ठिकाणी माझेपणाची भावना, मीपणाची भावना हे नाही धारण करता येणार. पवित्र संबंध रक्ताच्या ठिकाणी नाही धारण करता येत. हाडांच्या बाबतीतही तसंच आहे. हाडांनाही पवित्र म्हणता येत नाही, चर्मालाही पवित्र म्हणता येत नाही. शरीराला धारण करणाऱ्या कोणत्याच पदार्थाला हे आपल्याला पवित्र म्हणता येत नाही. म्हणून देहामध्ये मी म्हणण्यासारखं असं नाहीच आहे काय महाराज. बरं, देहाला जर मी म्हणायचं असेल
तर त्याच्यावर आपला मालकी हक्क असावा लागणार आहे, बरोबर ना? देहाला जर मी म्हणायचं असेल तर त्याच्यावर आपला मालकी हक्क असावा लागणार आहे, पण आहे का? तेथे तेथे मानुषाचे काय, तेथे मानुषाचे काय, काय आहे? देह हे काळाचे. आपल्याला त्याच्यावर मालकी हक्क नाही सांगतायत. देह हा काळाच्या मालकीचा आहे. पाहे पाके वडा पसरलासे चवडा आणि करून माझे वडा आकार गज वर्णन करतात. एका घासामध्ये सगळ्या जगताला गिळंकृत करणारा हा काळ आहे. आणि या देहावर सत्ता जी आहे ती काळाची सत्ता. म्हणून म्हणता येईल कधी हा माझं मी म्हणता येत नाही, माझं म्हणता येत नाही. एखादा उसना जर बैल आणला ना एखाद्या शेतकऱ्याकडून, दुसऱ्या शेतकऱ्यांनी उसना बैल घेऊन गेल्यानंतर ज्याचा बैल उसना आणलेला आहे तो वाट पाहत असतो कधी आपला बैल आपल्या घरी परत येईल. वाट पाहतो ना, तसं काळ सुद्धा या देहाची काय करतो? वाट पाहतो. घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. म्हणून मी म्हणता येत नाही देहाला. बरं, देह संबंधी जो पसार आहे त्याला तरी माझं म्हणता का महाराज? त्यालाही माझं म्हणता येत नाही. पसारा उद्गावने चोरा रक्षण असे भासत असे. म्हणून देह संबंधी जे आहेत त्या देह संबंधी नाही माझं म्हणता येत नाही मला. त्याच्या ठिकाणी महत्वाचा आपल्याला अध्यास धारण करता येत नाही. म्हणून प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये देहाच्या संबंधाने हे दोन अध्यास निश्चित आहेत. एक अहम अध्यास आहे आणि एक मम अध्यास आहे. म्हणून जोपर्यंत हे अध्यास आहेत तोपर्यंत परमार्थ मार्गामध्ये हे प्रतिबंध आहेत महाराज मोठे. भगवत तत्वाची प्राप्ती करून देण्यामध्ये हे दोन फार मोठे प्रतिबंध आहेत. संतांच्या ठिकाणी हा ममाध्यासही नाही आणि अहमाध्यास सुद्धा नाही. म्हणून तर परमतत्वाची त्यांना प्राप्ती आहे. आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये हे दोन अध्यास आहेत. ज्ञानोबा सांगतात खऱ्या अर्थाने परमात्मा तत्वाची प्राप्ती जर पाहिजे असेल, या देहाची इथे कर्तव्य जर साध्य करायचे असेल तर हे जे दोन भ्रम आहेत अहमाध्यास ममाध्यास, या दोन भ्रमाची निवृत्ती आपल्या ठिकाणी घडली पाहिजे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये Oh,
सांगितले पा भ्रमधरीसी या देहाचा त्यापेक्षा विठ्ठल म्हणे कार्य वाचा या देहाचा व्यर्थ भ्रम अंतःकरणामध्ये धारण करण्यापेक्षा भगवान परमात्म्याचं चिंतन करा. का? कारण भगवत तत्व हे सार तत्व आहे आणि भगवंताला सोडून इतर जे तत्व आहे ते सगळे आसार आहेत महाराज. हा संपूर्ण संसार कसा आहे? आसार आहे. आणि सार तत्व हा केवळ भागवतामध्ये वर्णन करतात. आसार खुद संसार दुःख रूपी विमोहक. हा संसार कसा आहे? आसार आहे. पळकट तो संसार नाशिवंत आहे, जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये शाश्वत तत्व जर कोणतं असेल तर ते शाश्वत तत्व म्हणजे परमात्म तत्व आहे. म्हणून त्या भगवान शाश्वत तत्वाचं त्या परमात्म तत्वाचं चिंतन करा. ज्ञानोबांनी सांगितलं भ्रमधर्सी या देहाचा त्याच्यापेक्षा विठ्ठल म्हणे कार्य वाचा व्यर्थ भ्रम धारण करून अधोगती धारण करण्यापेक्षा अधोगती प्राप्त करून घेण्यापेक्षा भगवत तत्वाचं चिंतन करा आणि परम तत्वाला प्राप्त करा. विठ्ठल लोक म्हणतात महाराज सगळी गोष्ट हे सगळं पटलं आम्हाला, परमात्मा तत्वाचं चिंतन केलं पाहिजे. कारण हा संसार हा आसार आहे, परमात्मा तत्व हे सत्य तत्व आहे, सगळं पटलं. परंतु भगवत चिंतन करण्याकरता, नामस्मरण करण्याकरता, कथा कीर्तन करण्याकरता आता थोडंच आता तर आमचे खाण्यापिण्याचे खेळणे बागडण्याचे दिवस आहेत, पुढे करू, अजून अवकाश आहे, बराच वेळ आहे. ह्या म्हातारपणातल्या गोष्टी आहेत, म्हातारपणे आम्ही करू. ज्ञानोबाने सांगितलं बाबा रे म्हातारपणाचा विचार करू नका, कारण हे शरीर एवढं नाशिवंत आहे कधी पडेल सांगता येत ना. दुसऱ्या चरणामध्ये दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात हे शरीर कधी पडेल कधी जाईल सांगता येत नाही.